थोडा वेळ थांब. ओम पट स्वाहा. माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा ओम बघा बुगे बघा बुगे. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. म्हणजे हसून हसून पोट दुखलं. वाट लागली ॲब्सोल्युटली कमाल. आणि लक्ष्याची खूप आठवण झाली. वा वा लक्ष्याची खूप आठवण. प्रेमाताई इकडे सुद्धा एक प्रेमाताई आम्ही आवडक्का म्हणून आणलेल्या होत्या. कशा वाटलं तुम्हाला? दुसरी आवडक्काच वाटली मला. मी म्हणतोय की तुम्ही हे सगळेजण आणलात, पण आज मला पहिल्यांदा आणखीन एक विजय पाटकर तुम्ही दिलाय. सुपर्ब. त्याला जाऊन भेटलो मी आणि खरं मला आता आनंद असा वाटतोय की मला वाटते माईम ही जी एक आपली ॲक्टिंगचं स्कूल आहे ते परत जिवंत होईल याचा मला आशा आहे. आणि आणि दुसरं म्हणजे की एक अस्सल प्रभावळकर आज तुझ्यात पाहिलं बाबा. थँक्यू. काय अप्रतिम आवाज. वा 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 व्हेरी नाईस. आता किशोरीताईंना विचारतो, तुमचा हा गेटअप नॉस्टॅल्जिक झाला असाल तुम्ही हा बघून. आणि आवाज कसं काय तू मॅनेज केलं? जरा दोघी सेम बोलायला. खरंच मी याला म्हटलं की मला मी कुठं पब्लिक मध्ये बोलूच नाही शकत. माहितीये सगळे माझा आवाज ओळखतात. नाही पण सुपर्ब. खूप छान केलं. वा वा. निवेदिता ताई हे अशोक मामा कसे वाटले? नाही तो फारच छान करतो. तुम्ही सगळेजण यू ऑल आर टू गुड. फॅन्टॅस्टिक. म्हणजे 2 मिनिटात निलेश मी ओळखलं नाही की तो तू आहेस. आवाज याला म्हटलं कोण बोलतंय तिकडनं. इट डिडंट स्ट्राईक मी की तू इतका फॅन्टॅस्टिक आवाज लावलात. कुशल यू आर ऑलवेज सटल. यू आर अमेझिंग. मी तुझं सिरियस रोल पण बघितला एका सिनेमामध्ये आणि तू खूप छान ॲक्टर्स आहे. निलेश इट इज ग्रेट क्रिएशन बाय यू. थँक्यू. की तुझ्या डोक्यात येते ना. मला वाटते कोठारे साहेब आहेत, दुसरे कोठारे सचिन नगावकर आहेत. हे फार मोठे आहे आणि ही फारच मोठी कॉम्प्लिमेंट तुम्ही त्यांच्या समोर दिलीत. पण मी म्हणेल जसे कोठाऱ्यांच्या बरोबर तगडे शिलेदार होते तुमच्यासारखे, तसे हे तगडे आहेत म्हणून कुठेतरी हे होतंय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.